नमस्कार मंडळी. आज ॲक्च्युली मी तुम्हाला दाखवणार आहे फोडणीची डाळ. ह्याच्यासाठी मी काय काय घेतलं ते मी तुम्हाला पहिलं दाखवून घेते. हे बघा, याच्यामध्ये आहे ते कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा छोटा एकदम स्मॉल साईजचा मी कापून घेतला आहे, आणि ते 2 मिरच्या आहेत, आणि मी जी लसूण कापली ती अशी थोडीशी अशी कापून घेतली आहे, छोटी बारीक. ॲक्च्युली ह्याने फ्लेवर चांगला येतो. आपण जे ठेचून टाकतो त्याने पण येतो, पण हे जो आपण फ्राय करतो ना तेव्हा आपण डाळीसोबत खातो तेव्हा हा एक वेगळी क्रंची फ्लेवर त्याच्यामध्ये लागतो. त्याच्यानंतर हे टॅमॅटो मी जास्त घेतलेत, 2 मोठे टॅमॅटो घेतलेत, आणि भरपूर अशी कोथिंबीर, कारण डाळीला कोथिंबीर खूप चांगला टेस्ट आणते म्हणून. आणि आपली उडदाची आहे तुरीची डाळ 2-2.5 वाटी मी इथे भिजवून घेतले, आणि त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ टाकली आहे, आणि स्वच्छ धुवून 3-4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून मी इथे ही ठेवलेली आहे. तर आता आपण पुढच्या प्रोसिजरकडे जाऊया. आता आपण इथे मी डायरेक्ट फोडणी घालणार आहे कुकरला. तर इथे आपण तेल टाकून घेऊया. आता हे तेल आपण गरम होऊन देऊया जास्त चांगलं, थोडी वाट पाहूया. आणि फोडणीसाठी लागणाऱ्या साहित्यामध्ये इथे राई आणि जिरा आणि हळद हे आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे. तर आता इथे तेल गरम झालेलं आहे, आपण फोडणी घालून घेऊया. आणि हिंग पण टाकणार आहे मी. हिंग ॲक्च्युली मी सगळ्यामध्ये वापरते. तर हे बघा, तुम्हाला मी दाखवते. आता पहिलं मी राई घालते. राई अशी तडतडते बघा, तुम्हाला आवाज येत असेल राईचा. नंतर मी इथे जिरं घालून घेते. मग लगेच आपण इथे हिंग घालून घेऊया. चिमूटभरच हिंग घेतलेला आहे मी. त्याचबरोबर लगेच आपण इथे कढीपत्ता टाकणार आहोत. कढीपत्ता टाकलेला आहे मी इथे. खूप छान टेस्टी डाळ होते ही, तुम्ही एकदा करून बघा. आता इथे मी मिरची घातलेली आहे, आणि थोडंसं असं हलवून घेते. आता ही आपली लसूण, लसूण अशी थोडीशी खरपूस गोल्डन कलरमध्ये आपण थोडी फ्राय करून घेऊया. कारण हिचं नंतर जेव्हा आपण हे करतो ना, खातो ना, तेव्हा हिचा फ्लेवर खूप छान लागतो दाताखाली. ही भाजून झालेली आपली. आपण हे स्लो करून घेऊया गॅस. ह्याच्यामध्ये मी हा कांदा घालते. थोडासाच कांदा घातलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल. टॅमॅटो टाकून पण छानच होते, पण थोडं ह्यानी फ्लेवर अजून छान येतो म्हणून मी घालते. कोथिंबीर, आणि जेव्हा आपण डायरेक्ट फोडणी घालतो ना डाळीला, तेव्हा ॲक्च्युली ह्याचा जो हे असतो ना, जी टेस्ट असते ना डाळीची, एकदम खूप सुंदर असते. म्हणजे एकदम टेस्टी असते, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही जी डायरेक्ट डाळ घालता ना फोडणीला, त्याचा टेस्ट आणि आपण शिजून नंतर जी डाळ करतो तिचा टेस्टमध्ये खूप फरक असतो. तर हा कांदा पण आपण हलका परतून घेतला आहे. जास्त परतवायचं नाहीच आहे आपल्याला काही. फक्त मी इथे बोलतात ते लसूण फक्त क्रंची करून घेतलेली आहे. इथे आपण हे घातलं, टॅमॅटो घातलेला आहे. हा 2 मोठा टॅमॅटोने ॲक्च्युली थोडासा आंबट फ्लेवर येतो या डाळीला, आणि खूप छान लागते. मग मी टॅमॅटो घातलेला आहे इथे, आणि जास्त घातलेला. परत मी थोडीशी कोथिंबीर, ॲक्च्युली मला अशी मध्ये मध्ये कोथिंबीर घालायला खूप आवडते, आणि ह्याने टेस्ट पण छान येतो. म्हणून मी आता ह्याला सगळ्याला असं एकत्र मिक्स करून घेते. हे बघा, हे झालं. मी ते डिश ठेवलेले चमचा ठेवण्यासाठी.
आता आपण लगेच ह्याच्यामध्ये ना हळद पाव चमचा घालून घेऊया. हळद घालून आपण ह्याला हलवून घेऊया, म्हणजे मिक्स करून घेऊया हळदने. जे आपण टॅमॅटो कांदा टाकलेला आहे, आपली फोडणी जी आहे त्याच्यात हळद मिक्स करून घेऊया. ॲक्च्युली हळदला पण आपण डायरेक्ट जर ह्याच्यात डाळ घातली तो थोडंसं तर हळदीचं म्हणजे मसाले पण आपण 1-2 मिनटं असं भाजून घ्यायचे आहेत परतून. एका मिनटासाठी आपण झाकण मारून ठेवूया, कारण हे टॅमॅटो आहे ना थोडेसे हलके स्मॅश झाले पाहिजेत. शिजताना होतातच, पण असे जरा अजून छान टेस्ट येतो, मेल्ट होतात त्याच्यामध्ये, त्याच्यासाठी. खूप सुंदर लागते ही डाळ, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि रोज आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने डाळ केली तर ती खायला पण छान लागते. मग मी थोडं वेगवेगळ्या पद्धतीची डाळ करत असते, कधी गरम मसाला घालून, कधी तडका डाळ, कधी फ्राय करून, असं थोडं वेगवेगळे डाळीचे प्रकार चालू असतात आमच्याकडे. आणि आमटी वगैरे तर मध्येच असते. मी आमटी पण तुम्हाला दाखवेन कधीतरी मध्ये. आता इथे 1 मिनटं झालेलं आहे बघा, इथून वाफ पण येते साईडनी. हे असं तुम्ही बघाल ना तर टॅमॅटो असं हलकं शिजलेलं आहे याच्यात. आता आपण ह्याच्यामध्ये ना डाळ टाकून घेऊया. ही तुरीची आणि मुगाची डाळ एकदम थोडीशी टाकलेली आहे मी, कारण मुगाची डाळ जास्त टाकली ना तर जी तुरीच्या डाळीची जी टेस्ट असते ना ती मुगाची डाळ जास्त टाकल्यावर जरा वेगळी लागते. मला पर्सनली आवडत नाही, मग मी थोडीशी मुगाची डाळ घट्टपणा येण्यासाठी टाकते. हे मी पाणी टाकून घेते डाळीमध्ये. आपल्या गरजेनुसार जसं तुम्हाला म्हणजे तुमचं प्रमाण असेल त्याने तुम्ही पाणी टाका ह्याच्यामध्ये. आता मी 1 तांब्याभर पाणी टाकलं, कारण मला माहिती एवढं त्याला पुरेसं होईल. आणि हे बघा, हे मी मिक्स करून घेतलं पाणी. आता तुम्हाला पाणी जास्त वाटत असेल, पण जेव्हा ही शिजते ना तेव्हा ते पाणी बरोबर असतं. गॅस मी स्लो ठेवला होता. हे बघा, आता मी थोडं फास्ट करते, पूर्ण फास्ट आचेवर हे ठेवते. आता लगेच आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीर भरपूर टाकायची डाळीमध्ये. ते टाकून घेतलं. आता आपला मेन पदार्थ राहिला आहे तो म्हणजे मीठ. तोही आपण टाकून घेऊया. मीठ 1 चमचा, तुमच्या चवीनुसार मीठ जसं तुम्हाला लागतं तसं टाका. आणि थोडंसं अजून टाकते मी. हे हिमालयन पिंक रॉक सॉल्ट आहे, तेच आम्ही वापरतो आणि आमच्या शॉपमध्येच भेटतं. आपण एकदा परत हे मिक्स करून घेऊया. ह्याच्या आपल्याला 4 शिट्ट्या घ्यायच्यात. जरी मी डाळ भिजवलेली असली तरी कधी कधी मग शिजते, कधी नाही शिजत. त्याच्यासाठी आपण ह्याच्या 4 शिट्ट्या आपण करून घेऊया. ही डायरेक्ट फोडणीला. आता आपली ही तयार झालेली डाळ शिट्टी झाली की आपण ह्याला हे करून घ्यायचं. आता हे बघा, मी ह्याला कुकरला झाकण लावलेलं आहे. आता ह्याच्या आपल्याला 4 शिट्ट्या घ्यायच्यात. आता 4 शिट्ट्या घेईपर्यंत आपण वेट करूया ह्याचा, 4 शिट्ट्या होईपर्यंत. खूप मस्त सुगंध येतो डाळीचा. आता इथे 1 शिट्टी झालेली आहे. अशा मी 4 शिट्ट्या घेऊन नंतर डाळ आपली कशी झाली हे मी तुम्हाला दाखवते. अजून 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात आपल्याला. आता कुकरच्या 4 शिट्ट्या घेऊन
कुकर पूर्णपणे थंड करून मी इथे घेतला आहे आणि तुम्हाला डाळ दाखवते खोलून. आपली डाळ तयार झालेली आहे. वाटीत पण काढून दाखवते. पाणी बरोबर झालेलं आहे. ॲक्च्युली पाणी जर तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर गरम पाणी घाला, नाहीतर मग टेस्ट त्याची चेंज होईल. म्हणून जेव्हा जर पाणी वाढवायचं असेल तेव्हा गरम पाणी घालूनच ते वाढवा. आणि थँक्यू. ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. थँक्यू सो मच.